नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आषाढी मला स्वतःला हा फार मोठा सोहळा वाटतो. म्हणजे आषाढीच्या निमित्तानं मागे मी एका ठिकाणी लिहिलं होतं, बेभान होण्याचं भान देणारा सण म्हणजे आषाढी. लाखो माणसं निघाली आहेत पंढरीच्या दिशेनं, त्या विठुरायाच्या ओढीनं. किती अद्भुत दृश्य आहे. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी, असं म्हणणारे हे वारकरी गातायत, नाचतायत, फेर धरतायत, रिंगण धरतायत. आणि पुन्हा गंमत अशी की एवढी अखंड वारी करणारे हे वारकरी पंढरीमध्ये पोहोचतात तेव्हा त्या विठुरायाच्या मुखदर्शनाचाही अट्टहास करत नाहीत. जणू सारी गंमत चालण्यात आहे, मुक्कामात नाही. अशी ही वारी. आणि ज्या तुकोबा ज्ञानोबाला ओठांवर ठेवत ही सारी मंडळी चालतात, देहभान विसरून. ती माणसं तर किती मोठी. आमच्या ज्ञानदेवांनी आता विश्वात्मके देवे असं म्हटलं तेव्हा ग्लोबलायझेशन हा शब्दही कोणाला ठाऊक नव्हता. अवघ्या जगासाठी पसायदान मागणारा ज्ञानोबा असेल किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं म्हणणारा आमचा तुकोबा असो. भेदाभेद भ्रम अमंगळ अशी धारणा असणारा एक खेळ या लोकांनी वाळवंटी मांडला आणि आजही तो सुरू आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, किंवा ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, किंवा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अशी कितीतरी अवतरणं आपण वापरतो तेव्हा त्याचा मूळ कवी कोण आहे हे माहितीही नसतं आपल्याला. किती उसनं घेत असतो आपण या सगळ्या संतांना. हे अधिष्ठान आहे म्हणून तर ही वारी आजही सुरू आहे आणि तिचा दिमाग आणखी वाढत चालला आहे. पण या वारीत एक गंमत झाली. अचानक पुरोगामी आणि स्त्रीवादी पण दिसू लागलेत आता वारीमध्ये. मला दोन गोष्टी नोंदवायच्यात. एक म्हणजे या वारीमध्ये चक्क आमच्या मुक्ता दाभोळकर दिसल्या, हमीद दाभोळकर दिसले, निवडणुकीच्या रिंगणात दिसलेले सुभाष वारे, आडनावामुळं आहे की काय माहीत नाही वारे, पण वारीच्या रिंगणात ते पण दिसले. काय बुवा, काय नक्की कारण काय? एरवी मंदिराच्या आसपास कोणी फिरकलं तरी ज्यांना त्रास होतो असं हे पुरोगामी वारीच्या वाटेवर कसे? जिथं पूजा होते, पुरोहितशाही आहे, विठ्ठलाला जानवं आहे, तिथं हे सगळे कसे काय आले? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जो त्याचा कायदा निर्मूलनाचा त्याला अनेक वारकऱ्यांचा विरोध आहे, तरी हे कसे आले? आणि वारीमध्ये खरं म्हणजे अद्यापही स्त्री पुरुष समता स्थापित झाली आहे असं कोणी म्हणणार नाही. तरीसुद्धा सगळे स्त्रीवादी वारीच्या बाजूनं कसे काय? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आणि आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुण्या. आज सगळ्या पाहुण्या आहेत याच्यामध्ये. वंदना शिंदे माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. अनिसच्या खंबीर कार्यकर्त्या आहेत वंदना शिंदे. त्या इथे बेलापूर स्टुडिओमध्ये आपल्यासोबत बसलेल्या आहेत. सिसिलिया कार्वालो आपल्यासोबत असणार आहेत परळमधून. सिसिलिया कार्वालो या सगळ्या संदर्भात लेखन करत असतात. त्यांचा सकाळमध्ये सुद्धा कॉलम सुरू आहे. रजिया पटेल या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्याही आपल्यासोबत असणार आहेत. त्या पुण्यामध्ये बसलेल्या आहेत. मुक्ता दाभोलकर या अनिसचं काम करणाऱ्या आणि या वारीमध्ये वंदना शिंदेंसोबत मुक्ता दाभोलकर त्याही होत्या. त्याही आत्ता मुंबईमध्येच आज अनायासे मुक्ता असल्यामुळे आपल्याला मिळालेले आहेत. शर्मिष्ठा भोसले ही नव्या पिढीची दमदार अशी कवयित्री आहे, जिनं अगदी नुकतंच आंतरजातीय लग्न केलं आणि त्यामुळे ती बरीच चर्चा तिच्या लग्नाची झाली. साने गुरुजी स्मारकावर तिनं रिसेप्शन वगैरे ठेवलं होतं. शर्मिष्ठा ही कवयित्री आहे, ती औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहे. आणि सुहिता थत्ते या अभिनेत्री आहेत, त्या फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत. कारण त्यासुद्धा या सगळ्या वारीच्या वाटेवर चालल्या. त्यामुळे काहीही श्री म्हणणाऱ्या सुहिता थत्ते एकदम त्या वाटेवर कशा काय गेल्या आणि हा उद्योग त्यांनी नक्की का केला हे मला त्यांना विचारायचं आहे. त्या फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे या चर्चेमध्ये एक प्रेक्षक पण असणार आहेत. आणि आजच्या चर्चेमध्ये प्रेक्षक पण अर्थातच महिला आहेत. प्रियांका पाटील या कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत फोनवरून. या सगळ्यांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. कोणाकोणाशी संपर्क झालेला आहे ते मला समजेलच, पण सुरुवात मला करायची आहे वंदना शिंदेंकडून. वंदना शिंदे, तुमच्याकडून मी मुद्दाम सुरुवात करतो. याचं कारण असं आहे की तुम्ही स्वतः या वारीमध्ये चाललात. म्हणजे जेव्हा शरद कदम आपले त्यांचा फोन आला, त्यांचा मेसेज आला शरदचा की तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे आणि सगळे समाजवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी, स्त्रीवादी वगैरे वगैरे कार्यकर्ते येणार आहेत, सगळेजण आले. मी बघितले, फोटो बघितले. तुम्ही काय फेर धरून नाचत होता, डोक्यावर काय हे घेऊन तुमचं छान चाललं होतं.
तुळशी वृंदावन वगैरे घेऊन मलाही कळलं नाही की एवढ्या सगळ्या आमच्या पुरोगामी स्त्रीवादी कार्यकर्त्या एकदम आकस्मिकपणे डोक्यावर तुळशी वृंदावन वगैरे कसं काय आलं आणि विठुरायाच्या दिशेनं पावलं कशी काय पडली. वंदना शिंदे मला सांगा काय काय नक्की घडलं, कशामुळे गेलात जरा सांगा ना. पुरोगामीत्वाचा तुम्ही थोडासा वेगळा हे करता की पुरोगामी म्हणजे कुठेही न झुकणारे, मंदिराकडे न पाहणारे, ते मला वाटतं ते बरोबर नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून मी सांगेन की या वारीमध्ये जाणीवपूर्वक जाण्याचा वेगळा हेतू होता की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या कामासाठी सातत्याने 18 वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर झळकडले, खूप संघर्ष केला, तो कायदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधाचा, की तो जादूटोना विरोधाचा कायदा तो व्हायला पाहिजे म्हणून, आणि जवळजवळ होत आलेला असताना 2 वर्षापूर्वी म्हणजे डॉक्टरांच्या हयातीतच वारकऱ्यांमध्ये नेमका वारीच्या वेळेला असा एक चुकीचा आणि अत्यंत विषारी प्रसार केला गेला. खूप मोठी पत्रकं वाटली गेली की हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला तर तुम्हाला वारी करता येणार नाही, महिलांना कुठल्याही प्रकारची व्रतवैकल्य करता येणार नाही, सत्यनारायण करता येणार नाही. हा शुद्ध विषारी प्रसाद होता. कारण असं जे म्हणणारे होते त्यांनी कायद्याचा मसुदा अजिबातच वाचला नव्हता. कायद्याचा मसुदा न वाचता, तो समजावून न घेता अशा प्रकारे प्रसार करणं हे कुठल्या तत्वात बसतं कळत नाही. त्यामुळे काही वारकऱ्यांमधल्या काही गटाचा ह्या कायद्याला विरोध होता असं आम्हाला सांगण्यात आलं मंत्रालयाकडनं. आणि म्हणून डॉक्टर दाभोलकरांनी वारकऱ्यांमधल्या काही लोकांच्याही जे फडकरी आहेत, प्रमुख जे कीर्तनकार आहेत, त्यांच्याशी भेटीगाठी करून नंतर त्याच्यातल्या काही मतभेद काढले गेले. परंतु त्यांच्या कायदा झाल्यानंतर, दाभोलकरांच्या खुनानंतर वारीमध्ये जायला हवं, या लोकांशी बोलायला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. म्हणून जेव्हा मोठी सभा झाली आझाद मैदानावरती, त्यावरती वागळे महाराज म्हणून आहेत, त्यांची वारी क्रमांक 86 होता. आम्ही त्या वारीमध्ये होतो एका टप्प्यामध्ये. आणि नंतर मुलुंडचे, डोंबिवलीचे जे आहेत हवप श्यामसुंदर सोंदरकर महाराज, असा जो एक मोठा ग्रुप आहे, ह्या लोकांमुळे वारकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधता आलं. आणि म्हणून असं आम्हाला वारकऱ्यांशी संवाद साधणं, वंदना शिंदे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुक्ता दाभोलकर मला सांगा, म्हणजे मुक्ता दाभोलकर या रिंगणामध्ये असणार आहेत, वारीच्या वाटेवर चालणार आहेत असं जेव्हा शरद कदमांनी सांगितलं तेव्हा मला उत्सुकता होती की नक्की मुक्ताची भूमिका काय आहे. आणि जेव्हा मुक्ताचे फोटो आले, तुळशी वृंदावन डोक्यावर, फेर धरून मुक्ता नाचते आहे, मला एक सांगा मुक्ता, की जिथे जिथे त्या विठ्ठलाला जानवं घातलं जातं, जिथे आजही सगळी पुरोहितशाही तेवढीच भक्कम आहे, म्हणजे महिलांना पौरोहित्याचा अधिकार दिल्यामुळे काही ते बदलत नाही, ती पुरोहितशाही भक्कम आहे, एवढं सगळं ज्या ठिकाणी चालतं अशा ठिकाणी जाऊन आपण पुन्हा त्या सगळ्या गोष्टी अधोरेखित करतो आहोत असं वाटलं नाही का? नाही, असं नाही वाटलं. कारण ही जी परंपरा आहे, वारकरी परंपरा, त्याचं जे सत्व आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मुळात याची जी सुरुवात झाली त्याने संपूर्ण आयुष्यामध्ये समता प्रस्थापित केली नाही हे खरं आहे, पण मुळात भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे काही कर्मकांडांचं स्तोम माजलेलं होतं की तुम्ही अमुक कर्मकांड केली, ती परत काही जातीच्याच लोकांना करण्याची परवानगी, ती जर झाली तर तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता. पण वारकरी संप्रदायामधून असं घडलं की तुम्ही नामस्मरण केलं तरीही तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकता. तुम्ही कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणून तुम्ही स्वतःच्या शेतात काम केलं, हे नामस्मरण करता, तरीही तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता. म्हणजे देवाशी थेट संपर्क, तुम्ही कुठल्याही जातीचे असा, धर्माचे असा, स्त्री असा किंवा पुरुष असा, मधल्या लोकांना काढून देवाशी थेट नातं जोडण्याची जी ही परंपरा आहे ती मला वाटतं खूप महत्वाची आहे. तिच्याकडनं आपण सगळ्या समाज परिवर्तनाच्या जर अपेक्षा करायला लागलो तर ते गैर ठरेल. परंतु त्या परंपरेमधलं जे सत्व आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जे हे आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किंवा राष्ट्र सेवा दलाने, नवविचार आंदोलनाने, शरद कदमांच्या पुढाकारांनी आज जे केलं ते खरं तर महाराष्ट्रातले समाज सुधारक गेले 150 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे करत आलेले आहेत. म्हणजे जी परमहंस सभेची स्थापना झाली किंवा प्रार्थना समाजाची स्थापना झाली, या सगळ्यांनी संतांची भक्ती संबंधीची भूमिका काय आहे, धर्मासंबंधीची बरोबर, ही सगळी भूमिका जी आहे ती भूमिका आणखी अधिक व्यापक आहे असा मुद्दा मुक्ता दाभोलकरांचा आहे. सुहिता थत्ते आता आपल्यासोबत आहेत फोनवरून. सुहिता थत्ते, खरं म्हणजे तुम्ही वारीमध्ये गेलात आणि लोकांना सुहिता थत्ते असं म्हटलं की श्रीची आई अशी ओळख जरा जास्त आहे आणि त्यामुळे काहीही हा श्री
असं असं लगेच जे म्हणत असतात त्यांना असं वाटलं की सुहिता थत्तेने सुद्धा हे काहीही केलं की काय, नक्की याच्यामागची भूमिका काय, की आले लोक आणि सगळे जात आहेत तर आपणही जाऊया म्हणून तुम्ही गेलात, की खरंच काही भूमिका होती, मुक्ता सांगतायत त्याप्रमाणे किंवा वंदना शिंदे सांगतायत त्याप्रमाणे? सुहिता थत्ते, बोला. माझी भूमिका मी सगळ्यात महत्वाचं असं मी सांगेन की मी स्वतःला कुठलंही लेबल लावू इच्छित नाही. मी एक सामान्य स्त्री आहे असं मी समजते, पण मी महिलांचा समान अधिकार मानते. तो अधिकार जिथे मुक्तपणाने अनुभवायला मिळतो स्त्रियांना, बरोबरीच्या नात्याने, समानतेच्या नात्याने जिथे स्त्रियांना वावरता येतं आणि वारीचा, त्या भक्तीचा अनुभव घेता येतो, ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार महत्वाची होती. आणि त्यामुळे मी अंधश्रद्धा निर्मूलनाचा उद्देश किंवा अमुक उद्देश असं न म्हणता मी तो एक अनुभव घ्यायला, जिथे समानता गृहीत धरलेली आहे, जिथे सामान्य माणूस सहजपणे एकमेकांशी नातं जोडू शकतो आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि इतके दिवस हा अनुभव घेऊ शकतो सामान्य माणूस. म्हणजे तुम्ही मी म्हणते की माझा देव जर कोणी असेल तर तो माणूस आहे किंवा निसर्ग आहे, तर त्या सगळ्याशी नातं जोडण्याचा हा एक अगदी नातं जोडण्याचा हा प्रयत्न होता. सुहिता अगदी बरोबर. तुमच्या अन्य भूमिका आम्ही बघत असतो, ही भूमिका पण पोहोचलेली आहे. पण शर्मिष्ठा भोसले, मला सांगा, स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं काही भूमिका आता सुहिता थत्ते मांडत होत्या, पण सुहितांचा हा जो मुद्दा आहे शर्मिष्ठा, कारण अनेकदा वारीमध्ये अनेक ठिकाणी असं दिसतं की इथे स्त्री पुरुष समता अजिबात नाहीये किंवा वेळोवेळी स्त्री पुरुष विषमता अधोरेखित होत असते. त्यामुळे केवळ स्त्री पुरुष समता तिथे आहे असं म्हणणं शर्मिष्ठा कितपत योग्य आहे? आणि शर्मिष्ठा भोसलेंना हा प्रश्न मी मुद्दाम विचारतोय कारण शर्मिष्ठा भोसले या रिंगण नावाचा जो अंक निघतो दरवर्षी आषाढीच्या निमित्तानं, ते गेल्या वर्षी त्यांनी जनाबाईवर अंक काढला होता आणि त्या जनाबाईच्या अंकामध्ये शर्मिष्ठानं जनाबाईंविषयी इतकं भावकोवळं आणि छान लिहिलं होतं. त्यामुळे शर्मिष्ठा भोसले कदाचित हे नीटपणे सांगू शकतील. शर्मिष्ठा, मला सांगा की खरंच स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं वारी त्याच दिशेनं चालली आहे की वारीलाच स्वतःला, म्हणजे वारीमध्ये 2 पावलं चालणं सोडून द्या, वारीलाच आणखी 2 पावलं चालावी लागणार आहेत स्त्री पुरुष समतेसाठी असं वाटतं? शर्मिष्ठा. हो, वारीचा अनुभव मी सुद्धा वारीत चालून घेतलेला आहे आणि जेव्हा वारीमध्ये विविध वयोगटातल्या स्त्री पुरुषांशी मी बोलते त्यावेळी ते ज्या प्रदेशातनं आलेले असतात, ज्या जात जाणीवा, ज्या लिंग जाणीवा घेऊन आलेले असतात, त्या वारीमध्ये अगदीच गळून पडतात असं नाही. इव्हन वारीमध्ये जे कीर्तनकार येतात, जे हरिभक्त परायण म्हणवणारे महाराज येतात, ते सुद्धा अगदी खूप जातीच्या, धर्माच्या आणि लिंगाच्याही निकषानं खूप बायस्ड भूमिका घेताना दिसतात. तर आता तुम्ही रिंगणचा उल्लेख केला. रिंगण हा जो आषाढी विशेषांक म्हणवला जातो तो गेल्या 4 वर्षांपासून संपादित करतात सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड. तर त्या अंकामध्ये सुद्धा ह्या सगळ्या संत साहित्याचा अभ्यास करताना त्याचा फक्त आध्यात्मिक अभ्यास न करता सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर शर्मिष्ठा, सामाजिक सांस्कृतिक मागोवा घ्यायला पाहिजे. शर्मिष्ठा, मी तुमच्याकडे येतो पुन्हा, मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी रझिया पटेल, मला सांगा, एकीकडे वारीच्या निमित्ताने हिंदुत्वाचा अजेंडा दृढ करणारे सुद्धा अनेकदा पुढे पुढे येत असतात. अशा वेळी रझिया पटेल, तुम्ही या सगळ्या वारीकडे कसं बघताय? वारीकडे बघायचं म्हणलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की हा जनांचा प्रवाह आहे आणि हा जो जनांचा प्रवाह आहे त्याच्यात कदाचित पूर्णपणे आपण जे म्हणतोय तसा संतांनी सांगितलेला समतेचा विचार अजून पूर्णपणे उतरला नसेल त्याच्यामध्ये, पण हा जनांचा प्रवाह आहे. पण धोक्याची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की धर्मांध शक्ती याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे ते आपल्याला दिसून आलेले वारंवार की बरोबर, धर्मांध शक्ती याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. या मुद्द्यावर पुढच्या भागामध्ये मला चर्चा करायची. मला तर ब्रेक घ्यायचा, पण सिसिलिया कार्वालो 30 सेकंदांमध्ये सांगा की तुम्ही धर्मांधांनी याचा फायदा घेऊ नये यासाठी काय झालं पाहिजे आणि संतांचा कुठला विचार अधोरेखित झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सिसिलिया कार्वालो 30 सेकंदांमध्ये सांगा, पुन्हा आपल्याला ब्रेक घ्यायचा. सर्वसमावेशकता हा संतांनी दिलेला संदेश आहे खरं पाहिलं तर.
त्यामुळे मला असं वाटतं की वारीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच एक सर्वसमावेशक अशा प्रकारचा आहे. कारण ती एक शोध यात्रा आहे असं मला वाटतं की आपण आपल्या घरापासून निघतो आणि आपण पंढरपुराकडे चाललेलो आहोत, चंद्रभागेकडे चाललेलो आहोत. तर आपण आपल्या स्वला सोडून आपण सामाजिक मोठ्या व्यापक अशा क्षेत्रामध्ये चाललेलो आहोत. बरोबर, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की एका अर्थानं ही व्यापक अशी यात्रा आहे. शोधयात्रा काहींना वाटते, आनंद यात्रा काहींना वाटते, पण तरीही 2 मुद्द्यांचा उल्लेख झालेला आहे. त्याच्यावर आपल्याला पुढच्या भागामध्ये चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा असा आहे की धर्मांध शक्ती तरीसुद्धा याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचं काय करायचं, क्रमांक 1. आणि क्रमांक 2 म्हणजे स्त्री पुरुष समता अद्यापही वारीच्या एकूण एक्झिक्युशनमध्ये, तत्त्वज्ञानामध्ये असेल पण अंमलबजावणीमध्ये अधोरेखित होत नाही. त्याचं काय करायचं. आणि तिसरा मुद्दा पुरोगामी नक्की याचं पुढं काय करणार आहेत. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो वारीच्या रिंगणात पुरोगामी कसे आणि स्त्रीवादी कसे. कारण वारीचं रिंगण जर अनेकदा प्रतिगामी पण मानलं जातं, परंपरागत मानलं जातं, पुरुषसत्ताक मानलं जातं, मग वारीच्या रिंगणामध्ये पुरोगामी स्त्रीवादी नक्की येत आहेत. त्याचं नक्की कारण काय, ही सगळी चर्चा आपण करतो आहोत. आणि मगाशी शर्मिष्ठा भोसले एक महत्त्वाचा मुद्दा सांगत होती. तो मुद्दा होता स्त्री पुरुष समतेच्या अंगानं. की एक म्हणजे अनेकदा असं होतं की एखाद्या गोष्टीचं गुणगान करायचं म्हणजे आपण त्याचे दुर्गुण मान्यच करत नाही किंवा सांगतच नाही. वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण ते संचित आहे असं म्हणताना त्याच्यामध्ये काही बाकीची वैगुण्य दुर्गुण आहेत, त्याच्याबद्दलही बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे. आणि यात शंकाच नाही आहे की वारीचं मूलभूत तत्त्वज्ञान हे थोरच आहे आणि समकालीन पण आहे, फार महत्त्वाचं आहे. पण अंमलबजावणीच्या अनुषंगानं बोललं गेलं पाहिजे. शर्मिष्ठा भोसले, मगाशी तुम्ही काहीतरी स्त्री पुरुष समतेचा मुद्दा मांडत होता रिंगणच्या निमित्तानं. तुम्ही रिंगणचा उल्लेख केला की रिंगण हा आषाढीच्या अनुषंगानं खास अंक तुम्ही काढता. आता त्याचं प्रकाशन उद्या होईल. पण जनाबाईवर तुम्ही अंक काढलात तेव्हा जी भूमिका तुम्ही मांडली किंवा आत्ता जी तुम्ही भूमिका मांडत आहात, स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं आणखी पुढे गेलं पाहिजे. म्हणजे शर्मिष्ठा काय केलं पाहिजे. तर मला वाटतं हा जो रिंगण चा अंक काढला जातो गेल्या 4 वर्षांपासून, आता यंदा त्याचं हे 5वं वर्ष आहे. तर या जनाबाई विशेषांकामध्ये असं एक पाहिलं गेलं की संत साहित्याचा नेहमी मागोवा घेताना आध्यात्मिक कोंदणातच त्याला पेश केलं जातं. पण संत साहित्याचा सामाजिक सांस्कृतिक रिलेव्हन्स काय आहे, आजच्या संदर्भानं ते किती औचित्यपूर्ण आहे, त्याचे जे बरे वाईट साईड इफेक्ट्स होतात आज या काळात जगणाऱ्या माणसांवर, ते काय कसे आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न रिंगणच्या माध्यमातून केला. आणि त्यानिमित्तानं मी जनाबाईंच्या गावी गेले आणि एक खूप विद्रोही विचार इतक्या मागच्या काळात मांडणारी एक खूप विचारी स्त्री म्हणून तिचं गाव मी पाहिलं, तिच्या गावातली माणसं, त्या गावातलं धर्मकारण, जातकारण, तिथली सामाजिक सांस्कृतिक आजचं गाव पातळीवरचं वास्तव मी अनुभवलं. तेव्हा मला वाटलं की संत साहित्य हे नेहमी चमत्कारांना ग्लोरीफाय करून सादर करण्याकडे नेहमी कीर्तनकारांचा कल असतो. पण मूळ संतांचा विचार, जनाबाई असतील किंवा इतर कोणी संत कवी कवयित्री असतील, त्यांचा विचार हा इतका प्रखर, इतका विद्रोही होता की त्याचं तेज आपल्या साध्या डोळ्यांनाही सहन होईल का नाही असं वाचताना, अनुभवताना वाटतं. पण सामान्य जनांना कुठंतरी त्या चमत्कारातच भुलवून ठेवायचं आणि तो मूळ विचार कुठंतरी झाकून टाकायचा असा काहीतरी कावा दिसतो. पण या अशा अंकांच्या माध्यमातून किंवा पुरोगामी विचारी माणसं जेव्हा संत विचारांशी थेट जोडून घेतील त्यावेळी हे सगळं मागे पडल आणि तो मूळ विद्रोह जो आहे, मूळ प्रबोधनाची जी परंपरा आहे संत साहित्याची, ती कुठंतरी यातनं पुढे येईल असा या रिंगणचा हेतू आहे. आणि बरोबर शर्मिष्ठा मगाशी रजिया पटेल जे बोलत होत्या तेच तुम्ही साधारणपणे पुढे बोलतात. रजिया पटेल, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जिथे शिवाजी धर्मांधांनी अनेक ठिकाणी वापरला तिथे वारी, संत साहित्य यांचाही याच प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर रजिया पटेल, तो हाणून कसा पाडायचा, काय करायचं. जे आता शर्मिष्ठा भोसले म्हणतायत ना, तर त्याच्यात आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल. पहिला प्रश्न जो आहे तो हा आहे की वारीच्या रिंगणात पुरोगामी आणि स्त्रीवादी कसे, असा जेव्हा आपण प्रश्न विचारतो आहोत त्यात मला असं म्हणायचं की मुळात ते विरोधाभास नाहीये, तो त्यांनी आधीच असायला पाहिजे होतं. खरंय. ते बराच काळ आपण दुर्लक्षित ठेवलं
एवढा मोठा जनसमूह हा एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे क्रांतिकारी विचार. म्हणजे हे संत साहित्य जर आपण पाहिलं किंवा वारकरी साहित्य जर आपण पाहिलं तर मूर्तिमंत विद्रोह, समतेचा विचार आणि मानवतेचा विचार, जे पुरोगामित्वाचा सुद्धा पाया आहे तो त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळे हा विरोधाभास आहे असं मला नाही वाटत, उलट ते असायला पाहिजे होते आधीच. पण शर्मिष्ठा जसं म्हणते तसं की हा विद्रोह जो आहे हा कसा विद्रोह आहे तो आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. नंबर 1, जी उच्चवर्णीयांच्या हातात होती धर्मव्यवस्था पूर्ण, ती त्यांच्या हातून काढून शूद्रातिशूद्रांच्या म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेकडनं ती शूद्रातिशूद्रांच्या हातात कशी जाईल हा विद्रोह त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ते स्त्री संत जे आहेत त्यांचा विचार जर आपण पाहिला तर तो एवढा क्रांतिकारी आहे की आज आपण जेव्हा स्त्रीमुक्तीची भाषा बोलतो ती जर आपण पाहिली तर जनाबाईंचं आपण पाहिलं की डोईवरचा पदर घेऊन खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, हा विद्रोह चकित आणि थक्क करणारा आहे. तर हे जे आहे त्यांचं, किंवा व्यवस्थेला त्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये चोखामेळा यांनी जे विचारलेलं आहे की आमुची केली ही न याती, तुझ का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज न ये तुमच्या चित्ता. एवढ्या प्रखरपणे जे प्रश्न उभे केलेत या संत साहित्यानी, तो खरा गाभा आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही वारी जी आहे ह्याचा आणि विरोधाभास नाहीये, पुरोगामी आणि स्त्रीवाद्यांनी त्याच्यात असणं. अगदी रजिया तुमचा मुद्दा पोहोचला, रजिया तुमची भावना पण पोहोचली. मुक्ता मला सांगा की मुळामध्ये गाभा काय आहे, तत्वज्ञान काय आहे हे आपल्या सगळ्यांना तुम्ही सांगता आहात आणि ते मान्य पण आहे एका अर्थानं. तरी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्या सगळ्या गोष्टींना, कायद्याला वारकरी विरोध करतात. तुम्हाला असं वाटतं का की आता तरी गाभ्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे आणि वारकरी आणि तुम्ही किंवा आपण सगळेच एका हातात हात गुंफून आपण पुढे जाऊ शकतो, असं काही घडण्याची शक्यता वाटते का नजीकच्या काळात? मुक्ता, काय म्हणणं आहे? नाही, नक्की वाटते मला अशी शक्यता. आणि हे डॉक्टरांच्या बलिदानानंतर जादूटोणा विरोधी कायद्याच्या मंजुरीच्या वेळेसच घडून आलं. म्हणजे श्यामसुंदर सोनूर महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी पुढाकार घेतला आणि वारकरी संप्रदायातल्या अनेक फडकऱ्यांनी, दिंडीकऱ्यांनी की ज्यांना लाखांच्या संख्येमध्ये पाठबळ असतं अशा लोकांनी सांगितलं की हा कायदा काही बुवा वारकऱ्यांच्या कुठल्याही वर्तनावरती, विचारावरती बंधन आणणारा कायदाच नाहीये. आणि जे तुकाराम महाराजांचे 10वे वंशज आहेत सदानंद मोरे यांनी सांगितलं ते तर फार छान सांगितलं. ते म्हणाले की अहो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आम्ही नाही करत आहोत वारकरी, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती वारकऱ्यांचं काम करते. त्यामुळे हे मला असं वाटतं डॉक्टरांच्या बलिदानानंतर प्रत्यक्ष घडलेलं काही प्रमाणात अनुभवाला देखील आलं. आणि एक मला शेअर करायला आवडेल की वारीमध्ये मला एक माणूस भेटला जो मला म्हणाला की मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता व्हायचंय. म्हणजे त्याचा मी फोन नंबर सुद्धा घेतला, आम्ही फोन नंबर एक्सचेंज केले, त्याच्या गावामध्ये कुठे शाखा आहे मी त्याला सांगितली. म्हणजे हे घडून येत आहे की आज जी धर्मांध शक्ती आहे त्या ज्या प्रकारे धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे असं वर्तन करतायत की धर्माचा अर्थ काय आहे ते तो सांगणार, ते तो संपूर्ण कर्मकांडाशी जोडणार. पण धर्माचा जो मानवतावादी अर्थ आहे त्याला जी परंपरा आहे, जे अंधश्रद्धा निर्मूलना सारख्या चळवळी आपण सर्वच पुरोगामी विचारांचे लोक सांगायचा प्रयत्न करत आहोत, तो मानवतावादी धर्म हा या वारीतनं परत पुनरुज्जीवित व्हावा किंवा जो आहेच लोकांच्या मनामध्ये, पुनरुज्जीवित व्हावा कशाला, जो लोकांच्या मनामध्ये आहे, सामान्य माणूस धर्मांना नसतोच, तर त्याला त्याच्या परंपरेची परत एकदा आठवण करून द्यावी. हे मला वाटतं की या निमित्ताने नक्की घडू शकेल. आणि कुठनं तरी मुळात त्यांच्याशी संवाद साधायचा तर आपण गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. सिसिलिया, मला सांगा की मुक्ता म्हणते ते अगदी बरोबर आहे, पण मुळामध्ये संत साहित्यामध्ये अशा कुठल्या जागा आहेत की ज्याच्यामुळे मानवतेची वाट अगदी प्रशस्त होईल अशी खात्री वाटते, एवढी ती वाट आश्वासक आहे, असं काय आहे नक्की? सिसिलिया कार्वालो, जरा सांगा ना. चर्चेमध्ये सहभागी होत असताना आणि आमच्या मैत्रिणींचे विचार ऐकत असताना मला एक असं दिसून येतं की संत साहित्यामध्ये प्रबोधनाचा विचार आधीपासूनच त्यांनी सांगितलेला आहे. मला गंबा सरदारांचे शब्द आठवत आहेत की त्यांनी सांगितलं होतं की संतांच्या काळामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण झालेली होती
आज 800 वर्षानंतर 900 वर्षानंतर मला असं वाटते की एक सांस्कृतिक लोकशाही निर्माण झालेली आहे. कारण सर्व थरातले वेगवेगळ्या थरातले संत त्या काळी गात होते आणि आजही वेगवेगळ्या थरातले स्तरातले महिला पुरुष, वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, घरगुती काम करणाऱ्या गृहिणी आहेत की ज्या आपलं मनोगत व्यक्त करतायत. हे किती मोठं प्रबोधन आहे आणि किती मोठी सामाजिक एकात्मता आहे असं मला वाटतं. आणि संतांनी जो प्रबोधनाचा विचार दिला होता, विद्रोह त्यांनी जो केलेला होता आणि तो सगळ्या समाजातल्या या लोकांनी एकत्र येऊन हातात हात घालून केलेला आहे. अगदी त्या काळामध्ये विविध पंथीय म्हणजे कॅथलिक पंथीय लोक सुद्धा संत सुद्धा लिहायला लागलेले. उदाहरण त्या काळामधलं आहे, शेख महम्मदचं उदाहरण त्या काळामधलं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानलेला नाहीये. आणि आज जेव्हा आपण ग्लोबलायझेशनच्या चर्चा करतो आहोत किंवा जागतिकीकरणाच्या आपण गप्पा करतो आहोत, पण तो संदेश वेदांच्या पासून जेव्हा हे विश्वची माझे घरं आणि हे वसुधैव कुटुंबकम असं जेव्हा आपण म्हणतो आहोत, मला वाटतं हे जे रिंगण आहे हे फार प्रतिकात्मक पद्धतीने आपल्या समोर येते आहे की आपण सगळे हातात हात घालून चाललेलो आहोत. इथे जाती धर्माचा कुठे अडसर नाही. अगदी सिसिलिया, तुम्ही फार महत्वाचं बोलता. सिसिलिया, तुम्ही फार महत्वाचं बोलता आहात. एकीकडे अगदी तुम्ही आध्यात्मिक लोकशाही हा उल्लेख जो केलात, गंबा सरदारांना कोट केलं, ते फार महत्वाचं आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेमध्ये जिंकतायत, ब्रेक्झिटच्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळी आता विश्वात्मके देवे हा विचार जेव्हा तेव्हा मांडला गेला, खरंच म्हणजे आपणच समकालीन आहोत का असा प्रश्न पडावा, एवढं हे सगळं फार महत्वाचं आहे. प्रियांका पाटील आपल्यासोबत आता कोल्हापुरातून असणार आहेत, प्रेक्षक आहेत आपल्या. आणि प्रियांका पाटील हे सगळं ऐकतायत. आपण मुद्दाम हे सुरू केलं अलीकडच्या कालावधीमध्ये की नामवंतांसोबत सामान्य प्रेक्षकांना सुद्धा काय वाटतं ते त्यांनी सांगितलं पाहिजे. प्रियांका पाटील या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी BEd केलेलं आहे. त्यामुळे उद्याची शिक्षक होणारी प्रियांका या सगळ्या वारीबद्दल काय विचार करते, कारण ती शिकवणार आहे उद्या मुलांना वारीबद्दल. प्रियांका, तुमचं स्वागत या शोमध्ये. बोला, काय काय वाटतं एकूण वारीबद्दल तुम्हाला? प्रियांका सांगा. नमस्कार, माझं नाव प्रियांका राजाराम पाटील, मी कोल्हापूरहून बोलते. या वारीबद्दल सांगायचं झालं तर दरवर्षी कार्तिक महिन्याला ही वारी जात असते पंढरपूरला. आणि या वारीमधून जाणारे लोक ही संपूर्ण महाराष्ट्रातून गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा विविध प्रदेशामधून जात असतात. आणि या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे की हॅलो, प्रियांकाचा फोटो जरा स्क्रीनवर घ्या. प्रियांका, बोला तुम्ही. हा. आणि या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे की गोव्यापासून लोक चालत वारी करतात आणि ते उद्या म्हणजे पौर्णिमेला की पंढरपूरमध्ये पोहोचतात. आणि ही वारी ज्ञानेश्वरांच्या काळापासून अव्याहतपणे चालू झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 700 ते 800 वर्ष ही वारी सुरू आहे. तर हा विठ्ठल म्हणजेच पांडुरंग हा सर्वसामान्यांचा देव समजला जातो. यामध्ये 18 पगड जातीतल्या वारकऱ्यांचा सहभाग असतो. यामध्ये कोणताही उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. म्हणजेच इथं माऊली माऊली म्हणत अगदी लहान मुलाच्या सुद्धा वयस्कर माणूस हा नतमस्तक होत असतो. अशा प्रकारे इथं प्रत्येकाचा हा किती अहंकारी माणूस असेल तरी त्याचा हा मीपणा हा इथं गळून पडत असतो या वारीमध्ये. अगदी अगदी प्रियांका हो, अगदी प्रियांका, फार महत्वाचं आहे की माझं सगळं मी पण गळून पडतं वगैरे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण वंदना मला एक सांगा 30 सेकंदांमध्ये की आता या वारीमध्ये खरंच महिलांचा सहभाग मुळात किती आहे आणि तो कसा वाढला पाहिजे? कारण मगाशी चर्चा सुरू होती, तुम्ही प्रत्यक्ष वारीमध्ये गेला होतात. काय नक्की अडचण काय वाटते की कुठे महिलांना दुय्यम लेखलं जातं? महिलांची संख्या तुलनेने ह्याच्यात कमी वाटते. आणि मी काही वर्षापूर्वी म्हणजे मी देवानीसमध्ये कामही करत नव्हते तेव्हा मी गेले होते पंढरपूरला आणि सलग 18 दिवस चालत गेले होते 92 साली आळंदी ते पंढरपूर. तेव्हा माझा जो अनुभव होता त्याच्यात काय इतक्या वर्षांतर फरक पडला आहे महिलांच्या सहभागावर असं वाटत नाही. याला महत्त्वाची कारणं असतील की सतत 17-18 दिवसाचा प्रवास आणि आपल्याकडे असं एक चुकीचं हे गैरसमज आहे की अध्यात्म किंवा देव हे सगळं साधारणपणे 60 नंतर करावं. त्यामुळे वारीमध्ये तरुण मुलामुलींची संख्या तुलनेने खूपच कमी वाटते. आणि सगळ्यात त्याच्यात भाग मला जो तेव्हा सुद्धा भावलेला की आजही स्वच्छतेच्या बाबत म्हणजे रोजच्या ज्या आपल्या सकाळचे उपक्रम असतात स्वच्छतेबद्दल आपण बोलत राहू. मला फक्त महिलांच्या अनुषंगाने सांगा की दिंडीमध्ये महिलांना दुय्यम स्थान म्हणजे काय? दिंडीमध्ये आजही आपल्याकडे तसं प्रमुख दिंडी जे प्रमुख असतो एखाद्या वारीचा फळ प्रमुख त्याच्यामध्ये एकही महिला वाटत नाही. कारण स्त्री पुरुष समानता अजूनही बऱ्यापैकी आहे. प्रवचनकार, कीर्तनकार जे आहेत, कारण मी स्वतः वारकरी कुटुंबातली आहे, वारकऱ्याची मुली आहे, याच्यामध्ये महिलांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे.
म्हणजे याच्यासाठी पण वाव द्यायला बरोबर. पाहिजे. वंदना शिंदे, ही सगळी चर्चा आपण करत राहू. ही चर्चा फार महत्त्वाची आहे. पुढच्या भागामध्ये तर आणखी वेगळ्या वळणावर ही चर्चा जाऊ शकते. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो वारीच्या रिंगणात पुरोगामी आणि स्त्रीवादी कसे. पण या प्रश्नालाच आव्हान दिले रजिया पटेलांनी. ते म्हणतात की याच्यामध्ये आंतरविरोध नाहीच आहे. मुळामध्ये वारीच्या रिंगणामध्ये पुरोगामीच असले पाहिजेत. वारीच्या रिंगणामध्ये जे आहेत ते पुरोगामी आहेत आणि स्त्रीवादी पण आहेत. उलटपक्षी इतके दिवस पुरोगामी स्त्रीवादी खरे जे आहेत ते दूर कसे राहिले आणि अनेक गोष्टी धर्मांधांच्या हातात कशा गेल्या, खरं म्हणजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. हा रजिया पटेलांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. रजिया पटेल, मला एक सांगा की तुम्ही मगाशी सहजपणे म्हणालात की इतके दिवस हे दूर का राहिले. खरंच मला सांगा, इतके दिवस हे सगळे लोक यापासून दूर का राहिले, काय वाटतं? याच्यामध्ये काय आहे की ही संपूर्ण विद्रोहाची परंपरा जी आहे या भूमीतली ती दुर्लक्षित केली आपण. कारण हा संपूर्ण व्यवस्थेला जे आव्हान दिलं, धर्मव्यवस्थेला, समाजव्यवस्थेला संतांनी जे आव्हान दिलं ते या भूमीतला विद्रोह होता. तो आपण त्याच्यापासून आपण दूर राहिलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते अंतर राहिलं. आणि त्यामुळे मला एक दुसरं असं दिसतं की आजच्या काळातही बघा ना की आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा गाजत होता. तर त्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यामध्ये काय आलं की स्त्रिया ज्या आहेत त्यांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अशुद्ध असतात, अपवित्र असतात, त्यामुळे त्यांना त्या काळात प्रवेश करता येणार नाही. आता संत सोयराबाईंनी काय म्हणलेलं आहे? संत सोयराबाईंनी तेव्हा असं म्हणलेलं आहे की देहीचा विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीचा जन्मला, सोहळा तो झाला कवर्ण धर्म. क्या बात. आणि त्यामुळे पांडुरंगालाच प्रश्न त्या सोयराबाई विचारतायत. तर हे जे की आजच्या काळामध्ये स्त्रीमुक्ती संघटनांचे प्रश्न उपस्थित करतायत स्त्रीच्या दुय्यमत्वाला घेऊन, तर ते प्रश्न या स्त्री संतांनी तेव्हा उभे केलेले. आता संत मुक्ताबाईंचं जर आपण पाहिलं तर त्या ज्ञानेश्वरांना काय सांगतात की कोणी कोणा शिकवावे, सार समजोनी घ्यावे, स्वतः तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यामुळे स्त्रियांचं स्थान संत मुक्ताबाई यांना म्हणाल्या ना नामदेवांना की कच्चं मडकं जे आहे, म्हणजे त्यांनी जे स्थान एक कमावलेलं होतं त्याच्यामध्ये, हे जर आपण पाहिलं हा एक भाग झाला हा विद्रोह. दुसरा भाग असा आहे त्याच्यातला की समतावाद ज्याला आपण म्हणतो आज, तो त्यांनी तेव्हा सांगितला. आणि तिसरं जे आहे मानवतावाद सांगितला. म्हणजे आपण जर पाहिलं संत तुकारामांचं तर आपल्याला असं दिसतं त्याच्यामध्ये की वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पासी, लतीफ मोमीन कबीर मुसलमान, सेना न्हावी आणि विष्णुदास, नामयाची ज्यांनी कोणतीचा भाव, जेवी तिये सवय पंढरी राव. तर हे जे आहे की हिंदू मुस्लिम एकात्मता सुद्धा त्यांनी हे वास्तव मान्य केलेलं होतं की हे दोन धर्म जे आहेत हे इथे आहेत आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम एकात्मता सुद्धा त्यांनी सांगितली. फक्त मला प्रश्न काय पडतो की अंतर काय आहे? अंतर आहे की हा विचार त्यांनी काय सांगितला संतांनी आणि वारीमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं का? हे जर आपण पाहिलं तर आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. उभी पंगत, आडवी पंगत, स्त्रियांचं कमी असणं, रिंगणामध्ये एक गट दुसऱ्या गटाच्या जवळ येणं, हे जे आहे त्यामुळे समतेचा विचार जो आहे संतांनी सांगितलेला आणि हा धर्मव्यवस्था जी उच्चवर्णीयांच्या हातात होती त्याच्या विरुद्ध विद्रोह जो केलेला आहे तो आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. हा एक भाग. दुसरं, आता डॉक्टरांच्या अनुषंगाने, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अनुषंगाने जे प्रश्न येत आहेत, कितीदा तरी त्यांनी हे संतांचे विचार जे आहेत ते लोकांच्या समोर प्रबोधनासाठी मांडलेले आहे. नवसे सायाचे पुत्र होती का कारणे लागे पती, हे जेव्हा संत तुकाराम प्रश्न उपस्थित करतात त्यामुळे असे विवेकाला जागृत करणारे प्रश्न संतांनी उभे केलेले आहेत. त्यामुळे हा जो संपूर्ण वारसा आहे. बरोबर. रजिया तुमचा मुद्दा पोहोचला. अतिशय महत्वाचा मुद्दा हा. मुक्ता दाभोलकर, मला सांगा की मुळामध्ये याला जोडूनच ही चर्चा आपण पुढे नेऊयात. मुळामध्ये खरोखरच साधारणपणे हे तत्वज्ञान काय आहे हे आपल्याला माहिती आहे, पण संतांना त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या काळामध्ये ज्या लोकांनी छळलं, अशाच वृत्तींच्या हातामध्ये पुन्हा हे सगळं देणं, हे अपयश या सगळ्या बुद्धिमान लोकांचं, पुरोगाम्यांचं किंवा या सगळ्या लोकांचं हे अपयश आहे का? खरोखर जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान भलतंच आहे आणि तरीही त्या तत्वज्ञानांचा उपयोग करणारे मात्र वेगळे आहेत. मग खरा शिवाजी जो कोणी सांगतो त्या गोविंद पानसरेंचा खून होतो. उद्या तुम्ही खरा संत सांगायला लागलात तरी असं घडेल. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण एवढी व्याख्यानं, प्रात्यक्षिकं एवढी केली, पण आपण कीर्तनं करत नाही, प्रवचनं करत नाही, ही माध्यमं आपण वापरत नाही.
मी आजही गाडगे बाबा किंवा काय अशी उदाहरणं आपण देतो, पण आपण मात्र ती माध्यमच वापरत नाही, त्या जनसमूहांशी संवाद करत नाही. अशा वेळी हे अपयश आपलं आहे का आणि आता पुढे काय करायला पाहिजे? नाही, खरंच आहे की आपण ही आतापर्यंत माध्यमं वापरली नाहीत. आपली अशी भूमिका झाली की तत्वज्ञान आणि प्रत्यक्षातलं वर्तन ह्याच्यामध्ये इतकी तफावत दिसत असताना हे वर्तन आपल्याला तत्वज्ञानाला साजेसं बदलता येऊ शकेल ही इच्छाच आपल्या मनामध्ये निर्माण झाली तरी आपल्याला, मला वाटतं की तो आत्मविश्वास वाटला नाही. या पद्धतीने आपण माणसांपर्यंत खरं तत्वज्ञान घेऊन पोहोचू शकू आणि तो विश्वास आपण या निमित्ताने दाखवतोय आणि या पुढच्या काळातही दाखवूया असं वाटतं. एक मला सांगावं असं वाटतं की जेव्हा खरा विचार सांगितला जातो, जसं शिवाजीच्या बाबतीत घडलं, जे पानसरे सरांच्या बाबतीत घडलं, तसं जेव्हा जादूटोणा विरोधी कायद्याला एक अतिशय तरुण 20 वर्षाचा कीर्तनकार होता, त्याने जादूटोणा विरोधी कायद्याला 3 वर्षापूर्वी त्याने, तो सगळं सोशल मीडिया वापरणारा होता, त्यांनी त्याला त्याच्या फेसबुक वॉलवरनं त्याच्याबद्दल त्याने काय हरकत आहे हा कायदा व्हायला, काय चूक आहे ह्याच्यात असं लिहिल्यावर त्याला इतक्या धमक्या आल्या की त्यावेळेचे जे गृहमंत्री होते RR पाटील यांना सांगावं लागलं त्याच्याबद्दल विशेषत्वाने. म्हणजे त्या परंपरेतला एक माणूस की जो आजपर्यंत त्या गटामध्ये वावरत होता तो वेगळं बोलू पाहतोय आणि त्याच्या विवेकाला कुठेतरी साथ घातली गेली आहे डॉक्टरांच्या खुनानंतर का होईना, हे त्या माणसांना इतकं अस्वस्थ करणारं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आज अनेक माणसं ही साथ ऐकायला विवेकाची इच्छुक आहेत, त्यांच्या परंपरेमध्ये ही विवेकाची साथ कशी आहे हे जाणून घ्यायला इच्छुक आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या परंपरेमध्ये सुद्धा त्यांना हे बोलता येण्यासाठी आपली त्यांना मदत होणार आहे असं मला वाटतं. बरोबर. शर्मिष्ठा नव्या पिढीची कवयित्री म्हणून शर्मिष्ठाकडे बघितलं जातं. शर्मिष्ठा, मला एक सांगा की असं दिसतंय म्हणजे उलटपक्षी नवी पिढी ही अधिक व्यापक होत चालली आहे असं एकेकाळी म्हटलं जात होतं काही वर्षांपूर्वी. आता मात्र अलीकडे असं पुन्हा म्हटलं जातंय की अरे ही नवी पिढी पुन्हा जास्त आक्रसलेली, संकुचित, अस्मिता घेऊन, असं काही घडतंय का? शर्मिष्ठा, तुमच्या पिढीची नक्की समस्या काय आणि अशा वेळी वारीच्या अनुषंगानं, वारीच्या वाटेवर तरुणाई पुढे उभी राहू शकते का? काय वाटतं? हे विचारल्यानंतर मला माझा सचिन पवार नावाचा मित्र माझ्या डोळ्यांसमोर आला की जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगानं सकारात्मक प्रबोधन करण्यासाठी विवेक वारी नावाचा एक खूप सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केला होता आणि त्या अनुषंगातनं लोकांचे खूप सारे संभ्रम दूर करण्यात तो उपक्रम खूप चांगल्या प्रभावीपणे मदतशीर ठरला. तर या सगळ्या मार्गातनं पारंपरिक माध्यम वापरून आपला आणि नेहमी जुनाच पण प्रबोधनाचा विचार नव्या पद्धतीनं पेश करणं, हा जर अजेंडा आपण आपला ठेवला तर तो खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतोय. आणि जनाबाईंच्या गावातही जेव्हा मी गेले तेव्हा तिथं मला गोदावरीताई मुंडे भेटल्या की 1989 साली खूप संघर्ष करून त्यांचे गुरु रमेश महाराज सेनगावकर यांच्या मदतीनं सगळ्या पुरुष कीर्तनकारांनी अटकाव करतानाही त्यांनी पहिल्यांदा मंदिरात कीर्तन केलं. त्याचा खूप मोठा तिथे म्हणजे गलबला पण झाला. पण त्याच्यानंतर मीराताई मिरीकर, ज्ञानेश्वरी घुले, उषाताई बीडकर अशा महिला कीर्तनकार समोर आल्या आणि आताही त्या खूप साऱ्या शिष्यांना, त्यांच्या मुलींना ट्रेन करतायत. तर मला वाटतं की प्रबोधनाचा, विद्रोहाचा विचार घेऊन, खूप समज घेऊन जर या महिला पुढे आल्या तर त्या महिलांना सगळा पारंपरिक विचार, संभ्रम दूर करून या सगळ्या प्रबोधनाला थेट सामोरं जाण्याला मदत करते. बरोबर. वंदना शिंदे, मला सांगा की मुळामध्ये मगाशी मी म्हटलं की काही दोषांवर पण बोट ठेवलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे, असं काय महत्त्वाचं वाटतं? वेळ संपत आल्या, 30 सेकंद आहेत, बोला. बोले पैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आपल्याकडे ही जी परंपरा आहे सगळी वारकऱ्यांची, यांनी बोलताना जर आम्ही तुकाराम महाराज मानत असेल, मी वारकरी संप्रदाय मानत असेल, तर मला त्यांच्या अभंग, त्याच्यातला आशय घेऊन पुढे जायला पाहिजे. अशा प्रकारचे बोलणं आणि कृती याच्यामध्ये जर समन्वय साधला गेला तर बरंच प्रबोधनाचं काम होईल. व्यसनांवरती, बुवाबाजीवरती खडागंजंगे हल्ले केले तुकाराम महाराजांनी, पण ऐसे कैसे झाले बंधू वगैरे. वारकऱ्यांमध्येच मी म्हणत नाही, परंतु जनसामान्यांमध्ये, तरुणांमध्ये तंबाखूचं, सिगारेटचं व्यसन वाढते. मला असं आग्रह आणि प्रेमाची यांना विनवणी करावी लागते किंवा आग्रह करावा लागतो की सगळे आमचे जे कीर्तनकार बंधू आहेत, सगळ्या वारकरी संप्रदायातले, ह्यांनी आपल्या कीर्तनातून अशा प्रकारचे अभंग घेऊन वळून एवढा तंबाखूचा मुद्दा मांडला वंदना शिंदे. एकूणच आरोग्याच्या अनुषंगाने वारीबद्दल बोललं पाहिजे. डॉक्टर रुची मानेगावकर या डॉक्टर आहेत, हडपसरमध्ये पुण्यात प्रॅक्टिस करतात आणि हडपसरमधून जेव्हा वारी जात असते
तेव्हा अनेकदा त्यानंतर जे काही त्या गावामध्ये शहरामध्ये होतं त्यामुळे त्या मला सांगत होत्या की एरवी आपण एवढं कौतुक करतो वारीचं, पण या आरोग्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. डॉक्टर रुची मानेगावकर, मला सांगा काय काय नक्की तुमची भूमिका आहे? बेसिक गोष्ट आहे की वारीची सुरुवात होते पावसाळ्याच्या सुरुवातीला. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळ्यात जास्त पसरणारे आजार असतात हे वॉटरबॉर्न डिसीजेस, म्हणजे पाण्यातून पसरणारे आजार आणि कचऱ्यातून पाण्यात जंतू जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी ऍटलिस्ट जागोजागी कचरा पेट्या ठेवायला पाहिजेत. रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात लोक आणि वारी गेल्यानंतर हडपसरचं दर्शन नको असं होतं. तर कचरा पेट्या हव्या, सुवेज मॅनेजमेंट सिस्टीम हवी या सगळ्या वारकऱ्यांसाठी. इतके लाखोंच्या संख्येने वारकरी जातात, त्यांना वापरण्यासाठी टॉयलेट्स अवेलेबल नसतात, तेही हवेत. त्याच्यानंतर फार पूर्वी मी असं ऐकलं होतं की पंढरपूरमध्ये वॅक्सिनेशनची सोय होती, म्हणजे पंढरपूरमध्ये वारकरी आत एंटर झाला की त्याला कॉलराचं वॅक्सिन दिल्याशिवाय देवळाकडे कोणी सोडत नसायचं. हल्ली अशी काही सिस्टीम आहे काही नाही मला खरंच माहिती नाही. नसेल तर ती सुरू करायला हवी, पण ती फक्त पंढरपूर पुरती मर्यादित ठेवण्याला चालणार नाही. वारीच्या स्टार्टिंग पॉइंटला म्हणजे डॉक्टर रुची मानेगावकर, अगदी तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडता आहात. कारण वारकऱ्यांचं स्वागत असे फ्लेक्स लावतात सगळे नेते, त्या नेत्यांनी टॉयलेट्स आणि बाकी गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. पुरोगामित्व हे शेवटी या सगळ्याच अंगांनी फार महत्त्वाचं असतं. सिसिलिया कारवालो, मला सांगा की एक ख्रिश्चन घरामध्ये तुम्ही जन्माला आलात, तेव्हा संत साहित्य बघताना, वाचताना, वारीकडे बघताना हे परक आहे असं वाटतं की हे माझंच आहे असं वाटतं? कुठल्या अंगानं? आपण खरं म्हणजे या मातीतूनच जन्मास आलेलो आहोत, त्यामुळे या मातीची सगळी संस्कृती घेऊनच, भाषा संस्कृती सगळे एकत्र नांदत असतात, ती घेऊनच आमची वाढ झालेली आहे. त्यामुळे जरी ख्रिस्ती कुटुंबात जन्मास आलेले असले, रोमन कॅथलिक पंथामध्ये अशा पंथीय कुटुंबात जन्मास आलेले असले, तरी आमची भाषा आणि संस्कृती मराठी असल्यामुळे संतांचं बाळकडू आम्हाला त्यांच्या अभंगातूनच मिळालेला आहे आणि त्यांनी हा प्रबोधनाचा विचार तेव्हापासूनच आम्हाला दिलेला आहे. बालपणापासूनच आम्ही त्यांचे अभंग ऐकतो आहोत आणि त्याच्यातून त्यांनी हा जो एक नवीन विचार जो आम्हाला दिलेला आहे तो घेऊन आमचं आज भरणपोषण झालेलं आहे. आमची मानसिक आणि शारीरिकही वाढ झालेली आहे आणि आम्ही आज जगापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे आम्ही स्वतःला मराठीत समजतो. अगदी सिसिलिया, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. माझा वेळ संपलेला आहे, माझा वेळ संपत आलाय. मुक्ता दाभोळ, बरोबर सिसिलिया, तुमचा मुद्दा पोहोचला. मुक्ता दाभोलकर, शेवटचे 30 सेकंद आहेत. एवढंच मला सांगा, परिवर्तनवादी चळवळी आणि वारकरी हे सगळे, हे दोघंही एका हातात हात गुंफून पुढे जाणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? 30 सेकंद. धर्माचा मानवतावादी अर्थ हा अधिकाधिक लोकांना भावतो, परंतु तो मानवतावादी अर्थ सर्वांना सांगण्याची मुभा असावी, अनुभवण्याची मुभा असावी आणि काही लोकांनी धर्माची मक्तेदारी घेऊ नये. विवेकाचा आवाज जो धर्मामध्ये आहेच, त्या आवाजाला प्रत्येक माणसाच्या मनातनं बळ मिळेल असं वातावरण निर्माण करता यावं. त्यामुळे मला वाटतं की परिवर्तनवादी आणि जे काही पारंपरिक वारकरी आहेत या सगळ्या दोघांचा कॉमन पॉइंट हा धर्माचा मानवतावादी अर्थ आणि त्यातून माणसाच्या अगदी मुक्ता आयुष्यातून याच नोटवर आपल्याला थांबायचं. अगदी खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, सचिन परब आणि डॉक्टर श्रीरंग गायकवाड या आमच्या 2 पत्रकार मित्रांनी वारीच्या निमित्तानं मगाशी शर्मिष्ठानं उल्लेख केला, रिंगणचा प्रयोग केला, संतांना वाहिलेला आषाढी विशेषांक. किंवा आमचा दुसरा एक मित्र आहे संदेश भंडारे, त्यानं वारीला कॅमेऱ्यामध्ये बंद करून तिला वेगळा आयाम दिला. तेव्हा मी या मित्रांना म्हणालो होतो, अरे ताजं काहीतरी करा, की ती मागं जात आहे भूतकाळात. पण ती गंमत होती. खरं म्हणजे तुम्हाला समकालीन व्हायचं असेल तर वारीच्या वाटेवर पाऊल पडलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचा अभिमान असण्यामध्ये गैर काहीच नाही आहे, पण आपली संस्कृती काय, आपला जीवनमार्ग काय हे समजून तर घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा जावं लागतं संतांकडेच. अहो, आज जिथं महिलांवर गाभाऱ्यात निर्बंध घातले जातात तेव्हाचं हे भारीच उठून दिसतं. आमचा चोखोबा बघा, ज्ञानदेव नामदेवांनी सुरू केलेल्या संत चळवळीला आलेलं फळ म्हणजे संत चोखोबा. खरं तर मेलेली गुरं ओढण्यापासून ते मैला डोक्यावरून वाहून नेण्यापर्यंतची गावकीची सगळी कामं करण्याचा त्याचा नित्यनेम. पण वारकरी संतांच्या सहवासात त्यांना आपल्या माणूसपणाची जाणीव झाली. त्याची लागण त्याच्या अर्धांगिनीला म्हणजे बायकोला, सोयराबाईला झाली आणि मग चोखोबाचं सगळं कुटुंब संत मंडळीच्या कौतुकाचा विषय झाला. सोयराबाई या कुटुंबाची पोशिंदी, मगाशी रजिया पाटलांनी उल्लेख केला, विटाळ होईल म्हणून पाळीचे 4 दिवस घरातल्या भांड्याला सुद्धा स्पर्श करायचा नाही, अशा काटेकोर रूढींचा तो काळ होता. अशा काळात ज्याची सावलीही अंगावर पडणं म्हणजे पाप
अशा अस्पृश्य माणसाच्या बायकोनं चोख्याच्या महारीनं चक्क विटाळाचे अभंग लिहिले. या अभंगांनी जातीपातीचा विटाळ मांडणाऱ्यांची थोबाडं रंगवली. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहींचा विटाळ देहीचा जन्मला, तरी नंतर अशा या चोखोबाच्या मंदिर प्रवेशासाठी आमच्या साने गुरुजींना संघर्ष करावा लागला. वारकरी पंथ समजून घ्यायचा असेल तर एकट्या जनाबाईचं चरित्र पुरेसे शर्मिष्ठा मगाशी फार छान सांगत होती. अनाथ उपेक्षित दुसऱ्यांच्या घरी काम करणारी ही दासी, तिचे अभंग म्हटल्याशिवाय वारकऱ्यांचं नित्यनेमाचं भजन पूर्ण होत नाही. तिची साधी सोपी भाषा कष्टकरी निरक्षर लोकांना आजही आपली वाटत आली आहे. म्हणजे तुकारामानंतर ज्या अभंगांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली ते अभंग जनाबाईचे आहेत. विठ्ठल भक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे आमची संत कान्होपात्रा. आजही ज्यांना समाजामध्ये मानाचं स्थान नाही अशा एका गणिकेच्या पोटी कान्होपात्रानं जन्म घेतला आणि आपल्या विचारांनी वारकरी पंथांमध्ये अगदी मोठं स्थान मिळवलं. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, असं म्हणणारी कान्होपात्रा. आमचे आह साळुंके म्हणतात ना, ते खरं आहे. तथागत बुद्ध आणि संत तुकाराम यांच्या विचारात अनेक ठिकाणी कमालीचं साम्य आढळतं. तुकारामांनी कधी बुद्धाचं अनुसरण केलं आहे तर कधी स्वतंत्रपणे, पण बेसिकली मानवी मनाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न तुकारामाने केलेला आहे. तरीही आज वारीचा वेगळा अर्थ सांगण्याचा प्रयत्न होत असतोच. आणि मग आमचे मभा चव्हाण जे म्हणतात ते खरं आहे. ज्ञानदेवांना कसं हे ज्ञात नाही, ज्ञानदेवांना कसं हे ज्ञात नाही, कोणताही वेद रेडा गात नाही. जानवे घालू नका रे विठ्ठलाला, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला स्वतःची जात नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ असा पुकारा करणाऱ्या वारीच्या रिंगणात त्या प्रत्येकानं गेलं पाहिजे जो माणूस आहे. मुक्ता ज्याप्रमाणे म्हणाली त्याप्रमाणे, नाहीतर जाती धर्मांच्या भिंती बांधणारे कंत्राटदार वारीचं पण अपहरण करतील आणि कधी केलं ते तुम्हाला कळणार पण नाही. सो मित्र हो, हॅपी आषाढी. माणसांचा, माणसाच्या मुक्तीचा, जातीअंताचा विचार मांडणारी माणुसकीची वाट आहे वारी, आणि त्या वाटेवर आपलंही पाऊल पडावं ही शुभेच्छा आज या निमित्तानं थांबतो. आज इथं सगळ्या सख्यांचे, पाहुण्यांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.